आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचं उपोषण सुरू होईल। तळपत्या उन्हात आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय आणि उपोषणाला बसू नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आलं होतं। मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुद्धा त्यांनी केले, मात्र जरांगे पाटील उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत। दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता 3 वर्ष होत आहेत आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात किती नोंदी सापडल्या असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे। तर बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनावरनं आता आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली। मराठा आंदोलक अमोल खुने यांनी आज बीड बसस्थानक परिसरातनं मनोज जरांगे, पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे आणि संजय कटारे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। हे उपोषण मराठा समाजासाठी नसून 900 कोटींचं रद्द झालेलं टेंडर पुन्हा मिळवण्यासाठी सुरू आहे का, असा थेट सवाल अमोल खुने यांनी उपस्थित केलेला आहे। ते बसले की मी बी बसणार ना उपोषणाला आणि तिथंच बसणार। या अंतरवालीमध्ये बसतील तर मी थोडा साईडला बसन आणि 100 मागणी माझी एवढीच राहणार। गंगाधर काळकुटे आसन, आपला पांडुरंग तारक, स्वप्नील तारक, बद्री तारक, दादा घाडगे, तो आपले सुदाम मुकणे, किशोर मरकड आणि पुन्हा संजय कटारे, हे जेवढी टीम असेल ही एवढ्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी आणि माझी सुद्धा होण्यात यावी। मी जर ह्यांची सुपारी घेतली असली तर ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। आणि जर ही चोट्टी टीम ह्याच्यात गटली तर ह्या चोट्ट्या टीमला आहे का, समाजाने आहे का, दगडाने ठेसून आहे का, ह्यांचं शिवाजी पुतळ्यापाशी आहे का, छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी साड्या घालून ह्यांना आहे का, ह्याची झिंड काढण्यात यावी।